नमस्कार, मी प्रदीप मुर्मे। आज आपल्यासोबत हबप श्यामसुंदर महाराज सोन्नर आहेत। श्यामसुंदर महाराज सोन्नर हे मागील अनेक वर्षापासून कीर्तन, प्रवचन आणि त्याचबरोबर त्यांच्या व्याख्यानाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचं मोठं काम करत आहेत। निलंगा शहरामध्ये सध्या 3 दिवसीय कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आज हबप महाराज हे या 3 दिवसीय जी काही कीर्तन सेवा आहे त्या कीर्तन सेवेतील पहिली जी काही कीर्तन सेवा आहे ती कीर्तन सेवा करण्यासाठी आज ते निलंगा नगरीमध्ये आले आहेत। त्यामुळे आज आपण महाराजांशी संवाद साधणार आहोत। सर, जय जिजाऊ। जय जिजाऊ सर, जय जिजाऊ सर, आज जर आपण बघितलं की समाजामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये धार्मिक द्वेष पाहायला मिळत आहे, तर याच्या मागचं नेमकं काय कारण आहे, काय सांगाल तुम्ही आम्हाला? नाही, एकंदरच पाहिलं तर धर्म ही माणसाच्या वैयक्तिक उपासनेची गोष्ट आहे। किंबहुना कोणताही धर्म हा कुणाच्याही द्वेषासाठी निर्माण झालेला नाही। याचा आपण जर शोध मानवी उत्क्रांतीपासून घेतला तर ज्या वेळेला माणूस निर्माण झाला त्यावेळेला कुठलाही धर्म नव्हता। बरोबर। तो गुहेमध्ये राहत होता, हळूहळू तो गुहेमधून बाहेर आला, जंगलाला लागणाऱ्या जंगलामध्ये असणाऱ्या प्राण्यांचे मांस भक्षण करून राहू लागला, काही जंगलामध्ये असणाऱ्या फळांचा आहार करू लागला, हळूहळू अग्नी लागला आणि त्याच्यातून काही प्राणी भाजले गेले आणि त्याच्यात ते खाल्ल्यानंतर ह्याला अधिक चव येते असं कळायला लागलं। आणि मग तो असा जगत असताना हळूहळू काही आपत्ती येत गेल्या की जसा भूकंप असेल, अतिवृष्टी असेल, वादळ असेल, तर असं जगत असताना हे सगळं होत असताना त्याला असं असुरक्षित वाटायला लागलं। आणि मग ही काहीतरी कोणीतरी एक शक्ती आहे आणि मग त्या शक्तीची उपासना केली पाहिजे असं वाटून त्यांनी ते समाजाच्या हितासाठी त्यावेळच्या काही लोकांनी एकत्र हळूहळू तो समूहाने राहू लागला आणि मी एक आचारनीती बनवली, स्वतःच्या आचरणासाठी एक नीती बनवली की असं वागलं पाहिजे, तसं वागलं पाहिजे। आणि त्याच्यामध्ये एकमेकाच्या चांगल्यापणाचा हा चांगुलपणाचा त्यातून निर्माण व्हावा हा धर्मनिर्मिती मागचा उद्देश होता। परंतु एका धर्मामध्ये असं वावरत असताना हळूच मग त्याच्यातल्या काही अटी काही जणांना या जाचक वाटू लागल्या की हे बरोबर नाही, ते बरोबर नाही। त्याच्यातून मग त्याच्यातून फुटून दुसरा धर्म निर्माण झाला, त्याच्यातून फुटून दुसरा निर्माण झाला। एकाच धर्मामध्ये वेगवेगळे पंथ निर्माण झाले। जसे की आता आपल्याकडे आपल्यापुरता अगदी महाराष्ट्रापुरता जरी विचार करायचा झाला तर अगोदर एक भक्ती परंपरा, वैदिक भक्ती परंपरा मोठ्या प्रमाणामध्ये होती की ज्या भक्ती परंपरेमध्ये चातुर्वर्ण व्यवस्था होती। या चातुर्वर्ण व्यवस्थेमध्ये की काही जातीला अधिक श्रेष्ठत्व दिलेलं होतं, काहींना त्याच्यापेक्षा कनिष्ठत्व होतं। आपल्या सर्वांना ती व्यवस्था उतरणी सगळी माहिती आहे। पण त्याच्यामधली काही म्हणजे अगदी आपल्याकडचं लक्षात यावं म्हणून की त्याच्यामध्ये आपण पाहत असू तर अतिशूद्र म्हणून ज्या समाज घटकाला त्या ठिकाणी वागवलं जात होतं, तर ते वागवणं अत्यंत मानवतेला न शोभणार अशा प्रकारचं होतं। आणि मग त्याच्यामुळे अगदी अलीकडचा कालखंड म्हणून आपल्याला म्हणता येईल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मग हिंदू धर्मामधून बाहेर पडून बौद्ध धर्माचा स्वीकार केला का, तर ते त्यांना जाचक होतं। असं हे उदाहरण आपल्यातलं ताजं असल्यामुळे आपल्याला सांगितलं। असं जगात सगळीकडे घडलेलं आहे की ते वेगवेगळे धर्म एकमेकापासून वेगळे होत गेले। आणि मग चांगल्यासाठी जर धर्म निर्माण झाले तर मग हे धर्म एकमेकाचा द्वेष का करतात? तसं जर आम्ही पाहिलं तर आपल्याला सर्वसामान्य आपली धार्मिक उपासना करणाऱ्या माणसाला कोणाच्याही दुसऱ्या धर्माबद्दल द्वेष वाटण्याचं कारण नाही। बरोबर बरोबर। पण माझाच धर्म श्रेष्ठ आहे आणि दुसऱ्याचा धर्म कनिष्ठ आहे हे आपल्यावर बिंबवलं जातं। अलीकडच्या कालखंडामध्ये तर हे मोठ्या प्रमाणात होऊ लागलेलं आहे आणि याच्या मागं राजकीय कारणं आहेत। हे आताही पाहिलं असेल आपण, फक्त धार्मिकच नाही तर आता महाराष्ट्रामध्ये जे काही नुकतं सध्याचं वातावरण आहे तर त्याच्यामध्ये तर ते जातीय विद्वेषापर्यंत पोहोचलेलं आहे। आणि म्हणून हा जो धार्मिक द्वेष आहे, किंबहुना वारकरी संप्रदायाची सुद्धा आपण म्हणतो की एकाच जर धर्मामध्ये दुसरे पंथ निर्माण होण्याचं कारण सुद्धा असंच आहे की 12व्या शतकामध्ये जेव्हा सगळं हा कर्मकांड असतील, जाती व्यवस्थेचे होणारे चटके असतील, त्याच्यातून निर्माण होणारी व्यवस्था असेल आणि माणसाला माणूसपण जगण्यामध्ये जे या धार्मिक व्यवस्थेचे अडथळे निर्माण होत होते ते अडथळे सोपे करण्यासाठी ही वारकरी संप्रदायाची निर्मिती झालेली आहे। आणि म्हणून
आपल्या भक्ती परंपरांनी ठेवत असताना दुसऱ्याचा द्वेष करू नये, ही खरी वारकरी संप्रदायाची भूमिका आहे. पण आपण जर अलीकडचं जर वातावरण पाहिलं अगदी गेल्या निवडणुकीमध्येच, तर आमचे सगळे महाराज मंडळी, सगळे म्हणण्यापेक्षा जे काही विशिष्ट महाराज मंडळी होते की ज्यांना आम्ही खूप पूजनीय, वंदनीय, प्रातस्मरणीय मानतो, अशी महाराज मंडळी मात्र धर्माच्या नावाखाली दुसऱ्या धर्माचा द्वेष मनामध्ये भिनवताना दिसत होते. हे आमचा धर्म आहे का? तर वारकरी संप्रदाय सांगतात की वारकरी संत तर सांगतात की वारकऱ्यांना धर्मच नाही आणि वारकऱ्यांना जातच नाही. काय म्हणतात त्याच्याबद्दल तुकाराम महाराज? याता याती धर्म नाही विष्णुदासा. जर तुम्ही स्वतःला वारकरी म्हणून घेत असाल तर तुम्हाला यातायाती म्हणजे जात नाही आणि धर्म सुद्धा नाही. मग तुम्ही कोण आहात? तुम्ही माणूस आहात आणि हे माणूस पण रुजवलं पाहिजे. पण मग आज जे काही कीर्तनकार म्हणून घेत आहेत ते काय द्वेष पसरवत आहेत? मग आज ते धर्मरक्षण केलं पाहिजे, आपला धर्म श्रेष्ठ आहे, मग आपल्या धर्मावर आक्रमण होत आहे आणि मग त्याच्यासाठी दुसऱ्या धर्माचा काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे. मग एकीकडे जर आमचे संत सांगतात की यातायाती धर्म नाही विष्णुदासा, मग आजचे कीर्तनकार हे असं का सांगू लागलेले आहेत? तर ही वारकरी संप्रदायामध्ये झालेली वैचारिक भेसळ आहे. आणि ही भेसळ करण्यामागे राजकीय हेतू आहेत काही लोकांचे. आणि म्हणून काही राजकीय व्यवस्थेला ज्या वेळेला बघा एक संघ समाज असला तर तो कुणाच्याही मागं असा सहज जात नाही. आणि जस एखाद्या समाज घटक आपल्या मागे यायचा असेल तर तो भयभीत झाला पाहिजे. आणि तो भयभीत करण्याचं काम हे राजकीय मंडळी करतात. त्याच्यासाठी काही टूल्स वापरतात आणि त्या टूल्सच्या माध्यमातून हा जातीय विद्वेष मनामध्ये भरवला जातो आणि त्या प्रबोधनकारांच्या माध्यमातून तो समाजामध्ये रुजवला जातो आणि हे कोणत्याही समाजासाठी हानिकारक आहे. आणि म्हणून हा जातीय विद्वेष कमी करण्याचं काम जो खरा वारकरी म्हणून आहे त्या वारकरी कीर्तनकारानं केला पाहिजे आणि तो छोटासा प्रयत्न आम्ही करतो आहोत. तर आज समाजामध्ये जरा बघितलं आपण की मोठ्या प्रमाणात आपल्याला कर्मकांड पाहायला मिळतं आणि हे जे काही कर्मकांड आहे या कर्मकांडामध्ये जो काही बहुजन समाज आहे मोठ्या प्रमाणामध्ये भरडला जात आहे, याकडे तुम्ही कसे पाहता? तेच सांगतो तुम्हाला की वारकरी संप्रदायाच्या संत विचाराचा जर आपण नीट प्रचार आणि प्रसार केला तर याला आळा बसू शकतो. आता बघा तुम्ही सांगितलेलं फार महत्वाचं आहे. लोकांमध्ये शिक्षण वाढलंय पण शिक्षणामधून माणूस शहाणा होईलच असं नाही. कारण शिक्षणाच्या बरोबर जर त्याला वैज्ञानिक दृष्टिकोन दिला, त्याला माणूस म्हणून जी काही त्याचा विकास व्हायचा आहे त्या तऱ्हेचं जर वातावरण दिलं तर त्याचा विकास होऊ शकतो. आज शिक्षण झालेले आहेत आणि आपण पाहतो की नवरात्रीमध्ये अनेक आमच्या माता भगिनी की ज्या ग्रॅज्युएट झालेल्या आहेत, काही तर तुमच्यासारख्या प्राध्यापक आणि शिक्षिका सुद्धा आहेत, पण त्या 9 दिवसामध्ये त्या पायामध्ये चप्पल घालत नाहीत. त्या 9 दिवसापर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे स्वतःला यातना करून घेतात. त्यांच्याबरोबर मग ते अशा प्रकारचं होतं. मग मी त्यांना विचारित असतो किंवा ह्या सगळ्या महिला ज्या वेळेला अशा तऱ्हेने करतात तर त्यावेळेला त्यांना विचारतो की बाबा ही तुम्ही कोणासाठी करलात? सगळं देवीसाठी करलो. देवी म्हणजे कोण आहे? आपली आई आहे. मग देवी आपली आई आहे तर मी त्यांना प्रश्न विचारतो की बाबा देवी आई आहे मग तुमच्या आईला बरं वाटावं यासाठी तुम्ही उपवास करता, तुम्ही पायात चप्पल घालत नाही. मग तुम्हाला मुलं असतील? ते म्हणतात हो आहे. मग तुमच्या मुलाने पाहिलं की तुम्ही तुमच्या आईला म्हणजे देवीला बरं वाटण्यासाठी उपवास करता, पायात चप्पल घालत नाही, तुमच्या पायात काटा मोडतो, ठेस लागते, तुम्ही रक्तबंबाळ होता आणि ते तुमचं पाहून जर तुमचं मूल माझ्या आईला बरं वाटावं म्हणून पायात चप्पल घालायला गेलं, माझ्या आईला बरं वाटावं म्हणून जेवणा गेलं तर तुम्हाला बरं वाटेल का? नाही बरं वाटणार. आणि म्हणून हे तुम्ही टाळलं पाहिजे. श्रद्धा तुम्ही सोडू नका पण एखाद्यामध्ये गुंतून पडू नका हे लोकांना सांगणं केलं पाहिजे. पण हे करत नाहीत. हा विचार वारकरी संतांनी या महाराष्ट्रात रुजवला की लेकर कुठलाही उपवास करून कुठलाही मंत्र म्हणून शत्रू मरत नाही. हे ज्ञानेश्वर महाराजांनी पहिल्यांदा सांगितलं. ज्ञानेश्वर महाराज सांगतात का मंत्रेची वैरी मरे तरी का वायाची बांधावी कट्यारे, रोग जाये दूध साखरे तरी निंबका प्यावा. जर मंत्रानं वैरी मेला असता तर शत्रू मारण्यासाठी हातामध्ये तलवार घ्यावी लागली नसती, शस्त्र घ्यावं लागलं नसतं. आणि एखाद्या बाबाने दिलेला गोड प्रसाद खाऊन जर रोग गेला असता तर आपल्याला ऑपरेशन करण्याची, इंजेक्शन घेण्याची, कडू औषध खाण्याची वेळ आली नसती. पण ते औषधानंच होऊ शकतं आणि शत्रूला मारायचं असलं तर हातामध्ये शस्त्रच घेतलं पाहिजे. हे ज्ञानेश्वर महाराज 700 वर्षापूर्वी सांगतात. आणि 16व्या शतकामध्ये तुकाराम महाराज तर सगळं सांगतात की नवसं करून कुणालाही लेकरं बाळ होत नाही.
आणि मग त्या कर्मकांडातून बाहेर पडण्यासाठी यज्ञ यागादी वैदिक परंपरेतून बाहेर काढण्यासाठी सुद्धा संतांनी प्रयत्न केले आहेत. ज्ञानेश्वर महाराज स्वतः सांगतात की यज्ञ करून कुणालाही सिद्धी प्राप्त होत नाही. काय म्हणतात ज्ञानेश्वर महाराज? योगयाग विधी येणे नोहे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म. यज्ञ करून आणि याग करून कोणाला सिद्धी प्राप्त होत नाही. आणि म्हणून या सर्वांना पर्याय दिला की आम्ही यज्ञ कशासाठी करायचा? पुण्य मिळवण्यासाठी. यज्ञ करणं सोपं आहे का? तर त्याला तूप जाळावं लागतं, त्याला लाकडं जाळावं लागतात, त्याला अनेक वर्ष म्हणजे कोट्यावधीचा खर्च करावा लागतो आणि मग पुण्य मिळतं. मग असं जर कोट्यावधीचा खर्च केल्यानंतर पुण्य मिळणार असेल तर आमच्या संतांनी त्याला सोपा पर्याय उपसून काय दिला की म्हणे तुम्हाला पुण्य मिळण्यासाठी याच्या पुढे यज्ञ करायची गरज नाही आणि यज्ञ करून कुणालाही सिद्धी प्राप्त होत नाही. ज्ञानेश्वर महाराज आमच्या हरिपाठात सांगतात. काय सांगतात? योगयाग विधी येणे नोहे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म. यज्ञ करून आणि याग करून तुम्हाला कुठलीही सिद्धी प्राप्त होणार नाही, उलट तुम्हाला अहंकार होईल. मग महाराजांना सांगितलं की मग आम्ही यज्ञ करायचं नाही तर आम्हाला पुण्य कसं मिळणार? मग महाराज सांगतात हरिमुखी म्हणा, हरिमुखी म्हणा. किती पुण्य होईल? पुण्याची गणना कोण करी. म्हणजे नुसतं तुम्ही हरिमुखानं म्हणलात तर तुम्हाला पुण्य मिळेल. म्हणजे त्या सगळ्या कर्मकांडातून बाहेर काढून फक्त भगवंताच्या नामाचं ऑप्शन दिल्यानंतर फक्त भगवंताच्या नामाचं साधन देऊन या समाजाला कर्मकांडातून बाहेर काढण्याचं काम सुद्धा संतांनी केलेलं आहे. आणि हा विचार जर लोकांमध्ये रुजवला तर लोक कर्मकांडापासून दूर होतील. आणि मराठा सेवा संघादी ज्या काही सुधारणावादी चळवळी आहेत हे त्या दृष्टीनं प्रयत्न करतात. ही आजच्या काळामधली फार महत्त्वाची गोष्ट आहे. सर, आज समाजामध्ये आपण बघितलं की प्रत्येकाला टेन्शन म्हणा, डिप्रेशन म्हणा किंवा ताणतणाव मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतं. तर हे जे काही ताणतणाव आहे या ताणतणावावरती नेमकं मात कसं करायचं? ताणतणावाचं पहिल्यांदा आपण कारण शोधलं पाहिजे. आणि आज ताणतणावाचं कारण कशात आहे? तुम्ही मगाशी एक प्रश्न विचारत होता की आपण ताणतणावाचे आपण जे काही सुखाचे मार्ग शोधतो आहोत, आपण जे समाधानाचे मार्ग शोधतो आहोत ते भौतिक साधनांच्या मध्ये मार्ग शोधतो आहोत. आणि त्या भौतिक साधनं मिळवण्यासाठी मग आपल्याला दुसऱ्याच्याकडे आपण बघायला लागतो. म्हणजे तुमचा बंगला कसा आहे, मग माझा का तसा नाही. मग तो मिळवायचा असेल तर मी पळापळ केली पाहिजे. मग त्याच्याकडे गाडी आहे, माझ्याकडे ती गाडी दिसत नाही. त्याच्याकडे पद आहे, माझ्याकडे ते पद दिसत नाही. आणि मग तुम्ही पहा की काल एखादा माणूस सर्वसामान्य असेल आणि त्याने वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न करून का असेना पण एका विशिष्ट आर्थिक स्थैर्यापर्यंत, विशिष्ट त्याच्या पदापर्यंत पोहोचल्यानंतर सुद्धा त्याला तिथं समाधान मिळत नाही. कारण समाधान शोधण्याचे, समाधान पाहण्याचे आपले मार्ग चुकलेले आहेत. आपण आनंदी समाजाचं जे काही स्वप्न संतांनी पाहिलं, महापुरुषांनी पाहिलं की एकमेकाच्या बद्दलचा द्वेष करू नका, एकमेकाबद्दलची अनाथा स्पर्धा करू नका. आपल्या आपल्या कुवतीप्रमाणे जे जे आपल्याला मिळतं आहे ते मिळवलं पाहिजे. पण त्याची अति जी त्याला अजून जरा थोडा वेगळा शब्द आहे, हाव. त्या अति हावेमध्ये आपण जास्त काहीतरी आपल्याला मिळवण्याच्या याच्यात राहतो आणि आपलं खरं सुख हरवून जातो. आणि म्हणून ते खरं सुख जर हरवायचं नसेल तर आपल्याकडे असणाऱ्या सोयीमध्येच आपण सुख शोधलं पाहिजे. आणि त्याच्यात अधिक वाढ करण्यासाठी जे सामान्य प्रयत्न ते केले पाहिजे. पण त्यासाठी स्पर्धा केली तर ते दुःखाला कारणीभूत ठरते. सर, बहुजन समाजातील जो काही युवक आहे आज मोठ्या संख्येने जे काही व्यसनाधीनता आहे, व्यसनाधीनतेकडे वळत असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. तर याबद्दल तुम्ही काय सांगाल नेमकं आम्हाला? एकंदर अलीकडची जी जीवन पद्धती झालेली आहे त्या जे एकंदर विज्ञानाचा झालेला अत्यंत झपाट्यानं त्याचा वेग आज आपण पाहतो आहोत. आपल्या हातामध्ये हा मोबाईल येऊन जेमतेम आपल्या सर्वसामान्य लोकांच्या हातामध्ये येऊन जेमतेम 15 ते 20 वर्ष झालेली आहेत की ज्यावेळी मोबाईल आला त्यावेळेला नुसतं आपल्याला बोलायची सोय होती. हळूहळू त्याच्यामध्ये नंबर सेव्ह करायची सोय झाली. नंतर त्याच्यामध्ये लाईट लावून बॅटरी करण्याची सोय झाली. नंतर त्याच्यामध्ये रेकॉर्डिंगची सोय झाली. आणि आज कॉम्प्युटरचे जेवढे काम होतात ते सगळे या मोबाईलवर होतात. अमेरिकेमध्ये घडलेली घटना एका क्षणात आपल्याकडे पोहोचते. म्हणजे मी 40 वर्षापूर्वी पत्रकारिता करायला सुरुवात केली त्यावेळेला एक बातमी आज एखादी घटना घडली तर ती कळायला शहरामधल्या लोकांना दुसऱ्या दिवशी सकाळी वर्तमानपत्रात बातमी वाचल्यानंतर ती कळायची. तर ग्रामीण भागामध्ये आजचं वर्तमानपत्र उद्या पोहोचायचं आणि तेव्हा ती घटना कळायची. 2 दिवस एखादी घटना कळण्यासाठी ग्रामीण भागामधल्या लोकांना वाट पाहावी लागायची. आज मात्र एखादी घटना घडल्यानंतर 2 मिनिटाच्या आत सर्वत्र जाते. आणि याच्यामध्ये फक्त हे घटनेचंच नाही तर एकंदर असणारी सगळी जीवन व्यवस्था
आणि त्या जीवन व्यवस्थेचे असणारे परिणाम आणि त्या परिणामाचं आकर्षण आणि त्या आकर्षणामध्ये गुरफटलेली तरुण पिढी आणि मग ही तरुण पिढी त्या आकर्षणामध्ये गुरफटते आणि व्यसनाधीनतेकडे जाते आणि त्या व्यसनाधीनतेने स्वतःच्या आयुष्याचं नुकसान करते आणि पर्यायानं युवकांच्या आयुष्याचं नुकसान होणं म्हणजे संपूर्ण समाजाच्या नुकसान होण्यासारखं आहे आणि समाजाचं नुकसान होणं हे संपूर्ण देशासाठी घातक आहे. आणि म्हणून ह्या व्यसनाधीनतेवर सुद्धा जे जागरूक नागरिक आहेत, जे समाजसुधारक आहेत, अशा लोकांनी त्याच्यासाठी ते थांबवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत आणि युवकांना एक वेगळी आणि सकारात्मक दृष्टी दिली पाहिजे. त्यांना पण लगेच तुम्ही वाईट आहात, तुम्ही असे आहात असं म्हणून चालणार नाही. ज्ञानेश्वर महाराजांच्या पसायदानामधलं एक ओवी खूप सुंदर आहे. खरं तर ज्ञानेश्वर महाराज जे पसायदान आहे ते कुठल्या ग्रंथामध्ये? ज्ञानेश्वरीमध्ये आहे. आणि ज्ञानेश्वरी हा कुठल्या ग्रंथावरचा ग्रंथ आहे? गीतेवरचा आहे. भगवद्गीतेवरचं केलेलं भाष्य म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. आणि त्या ज्ञानेश्वरीचं लिहिणं पूर्ण झाल्यानंतर पसायदान मागितलेलं आहे. पण पसायदानामधला आणि गीतेमधला जे संदेश आहे तो एक नाही. तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही आताच म्हणलं की ज्ञानेश्वरी ही आपल्या गीतेवर आधारित आहे आणि पसायदान हे ज्ञानेश्वरीमधले, तर मग दोन्हीचा संदेश कसा नसेल एक? त्याचं कारण तुम्हाला सांगतो की गीतेचा संदेश काय आहे की परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम, सज्जनांचं रक्षण करण्यासाठी दुर्जनांना मारून टाकलं पाहिजे. मात्र ज्ञानेश्वर महाराज ज्या वेळेला ज्ञानेश्वरी लिहितात त्यावेळेला ते कुणालाच मारून टाका म्हणत नाहीत. काय ज्ञानेश्वरीचं पसायदान? जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. इथे आपण तरुणांना ते वाईट आहेत वाईट आहेत वाईट आहेत असं म्हणून त्यांच्या वाईट म्हणायला लागलं तर मग त्यात आम्ही वाईटच आहोत, तर आम्ही आता वाईटच राहू असंही आम्हाला कोणी चांगलं म्हणत नाही असं म्हणून त्यांची नकारात्मक भावना निर्माण होऊ शकते. ती नकारात्मक भावना काढण्यासाठी त्यांना सकारात्मक तया सत्कर्मी रती वाढो, त्यांची दुष्कर्माकडे त्यांना मारून टाकायची गरज नाही, त्यांना दूर लोटण्याची गरज नाही, तर तया सत्कर्मी रती वाढो, त्यांची रती त्यांचं वागणं हे सत्कर्माकडे वळलं तर हा तरुण व्यसनाधीनतेपासून कमी बाजूला जाईल आणि ते काम तुमच्यासारख्या पत्रकारांनी आणि समाजामध्ये चांगलं काम करणाऱ्या लोकांनी हे केलं पाहिजे. महाराज आपला जो काही देश आहे कृषीप्रधान आहे आणि आपली जी काही अर्थव्यवस्था आहे कृषीप्रधान अशा प्रकारची अर्थव्यवस्था आहे आणि सगळ्यात मोठा उद्योग शेती उद्योग म्हणून ओळखला जातो. असं असताना देखील आपण जर बघितलं आपल्या देशामध्ये जे काही शेतकरी आहेत मोठ्या संख्येने आत्महत्या करतात, तर याच्या मागचं नेमकं काय कारण आहे? त्याचं कारण असं आहे, आला मिरगाचा पाऊस बापाची धावा धाव, आला मिरगाचा पाऊस बापाची धाव धाव, माती मोल गेलं धान, माती मोल गेलं धान. जे बाप मिरगामध्ये सगळी धावाधाव करतो आणि त्याचं धान्य मात्र माती मोल जाते. आता मला सांगा, तुम्ही प्राध्यापक आहात, बाजाराचा नियम आहे की एखादं उत्पादन जास्त वाढलं तर त्याचा भाव कमी होतो आणि एखादं उत्पादन कमी झालं त्याचा तुटवडा झाला तर त्याचा भाव उत्पादनाचा तुटवडा झाला तर भाव वाढतो आणि जास्त उत्पादन झालं तर भाव कमी होतो. मागणी पुरवठा सिद्धांत. हा, मागणी पुरवठ्याचा सिद्धांत आहे. त्या नियमानं जर शेतकऱ्यांच्या मालाचा भाव कमी झाला असता तर आम्हाला त्याच्याबद्दल शेतकऱ्यांना काही वाटलं नसतं. सोपं एक उदाहरण सांगतो तुम्हाला, यावर्षीचं उदाहरण सांगतो. यावर्षीचं जे काही सोयाबीनचं उत्पादन आहे, कापसाचं उत्पादन आहे, गेल्या वर्षीच्या पेक्षा कमी झालेलं आहे. पण भावामध्ये मात्र काही उत्पादन कमी झालं कापसाचं झालं असेल तर कापसाचा भाव वाढायला पाहिजे होता ना. सोयाबीनचं उत्पादन जर कमी झालं असेल ना तर सोयाबीनचा भाव वाढायला पाहिजे होता की नाही. तर सोयाबीनचा भाव तर वाढलाच नाही, कापसाचा तेव्हा स्थिर राहिला आणि सोयाबीनचा भाव उलट 5-7 कमी आला. का कमी आला? हे काय बाजारच्या नियमानं आलाय का? जे काही तुम्ही सांगितलं तर बाजारचा हे आहे, मागणी पुरवठ्याचा सिद्धांत आहे, त्या सिद्धांताप्रमाणे झाले का ते? मग काय झालं, कशामुळे वाढला? तर सोयाबीनचं जे तेल आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये आयात केलं गेलं आणि ते आयात करून इथल्या शेतकऱ्यांच्या सोयाबीनचा भाव पाडला. कापसाच्या गाठी 2 लाख गाठीचा पहिला टप्पा मागवला गेला आणि मग त्या ते मागवल्यामुळे इथल्या कापसाचे भाव पडले. आता मला सांगा,
असं दुसऱ्या कुठल्या तरी उद्योगात होतं का हो? की समजा जे काही 4 व्हीलर गाड्या आहेत, त्या 4 व्हीलर गाड्यांची किंमत सध्या खूप वाढलेली आहे. आणि त्या 4 व्हीलर गाड्याची किंमत वाढली आणि लोकांना परवडेना म्हणून दुसऱ्या काहीतरी गाड्या मागवल्या आणि या गाड्याची किंमत कमी झाली, असं होईल का? नाही. गेल्या वर्षी सोयाबीनचे भाव 46-47 पर्यंत होते, तेही कमी होते. त्याच वेळी आमचे शेतकरी रडत होते. आज ते 4000 पर्यंत गेलेले आहेत. मग मारुती गाडीची गेल्या वर्षीची किंमत किंवा होंडा गाडीची गेल्या वर्षीची किंमत अमुक अमुक होती आणि ती यावर्षी कमी झाली, असं होतं का? आणि म्हणून ते आमच्या शहरामधले लोक सुद्धा आम्हाला डिवसतात ज्यावेळेला शेतकऱ्यांच्या प्रश्नावर माझ्या 3 कविता विधानसभेमध्ये वेगवेगळ्या आमदारांनी रेफर केलेल्या आहेत. एक कविता आपल्या लातूर जिल्ह्यामधल्याच ह्याच्यावरची लिहिलेली होती की जिच्यामध्ये श्रावण महिन्यामध्ये आम्ही हे सगळं पाहायला आलो होतो, तुमचा लातूर जिल्हा 2000 त्या दुष्काळाच्या काळामध्ये, की 13-14चा असेल मला वाटतं. त्यावेळेला नारायण राणे हे मंत्री होते आणि ते पाहण्यासाठी त्यावेळेला आले होते. त्यावेळेला आम्ही हा सगळा पाहिला होता, रेल्वेने पाणी आणलं होतं. त्यावेळेला आम्ही नदीवर गेलो होतो, आम्ही विहिरीवर गेलो होतो, आम्ही बारवावर गेलो होतो. पण पाणी विहिरीत नव्हतं, पाणी नदीत नव्हतं, पाणी बारवात नव्हतं, पाणी तळ्यात नव्हतं. पाणी एकाच ठिकाणी होतं, ते म्हणजे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी होतं. आणि ही अवस्था कोणत्या काळातली होती? तर श्रावण महिन्यामधली होती. खरं तर श्रावण महिना किती चांगला असतो हे बालकवीने लिहिलेल्या कवितेनं आपल्या सर्वांना माहिती आहे. की बालकवी म्हणतात की श्रावण माशी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे आणि क्षणात येते सरसर सर्वे क्षणात फिरवणी ऊन पडे वरती बघता इंद्रधनुचा गोपधोहेरी विनलासे आणि मंगल तोरण काय बांधले नभोमंडपी कुणी भाषे. हा कोणाचा श्रावण आहे? हा बालकवी दाखवलेला श्रावण आहे. पण तुमचा लातूर जिल्हा पाहण्यासाठी ज्यावेळेला त्या दुष्काळामध्ये मी आलो होतो, तो श्रावण महिन्यात चालू होतो. मला दिसलेला श्रावण जाधव साहेब तो असा नव्हता. मग तो मला कसा श्रावण दिसला होता? उजाड राणे उदास चेहरे डोळ्यात दाटले पाणी, उजाड राणे उदास चेहरे डोळ्यात दाटले पाणी आणि श्रावणात मग कशी जावी सांगा पाऊस गाणी. श्रावण मासे हर्ष मानसे होतच नाही मुळी आता आणि हिरवळ शोधून कुठे दिसेना झाड बोडके सांगे व्यथा. आभाळाकडे लावून नजरा डोळे पुरते थकून गेले आणि मातीच्या गर्भात पेरले कोंब कोवळे सुकून गेले. जनावरांचे पोट खपाटे गायीचा तर आटला पान्हा, दुधासाठी टाहो फोडीत झोपाळ्यात भुकेला कान्हा. आणि मग हे सगळे पाहणी करायला त्या दुष्काळाची आणि आम्हाला मदत किती घोषित केली होती मग त्यावेळेला 1,500 रुपये दुबार पेरणीसाठी. आता आपण सर्व ग्रामीण भागात राहणारी माणसं आहोत. आज मजुरांचे काय भाव आहेत, आज बैलाला चाराचे काय भाव आहेत, आपल्याला बैलांचे काय भाव आहेत. नुसतंच रानामध्ये बैल जोडी आणि असणारा आऊतकरी उभा करून ठेवा म्हणलं दिवसभर तर 1,500 राहील का? आणि मग त्यावेळेस तेही म्हणलो तुम्ही की दुबार पेरणीला 1,500ची भेट आणि घेता घळपास धुऱ्याला 1,00,000 नेट. नुसते आश्वासनं दिली जातात. आणि म्हणून आश्वासनांच्या वांज डगाची रोज नव्याने होते दाटी, ऊर फुटला धीर सुटला मृगजळाच्या धावणे पाठी. आणि पुढचं वाक्य होतं वर्षा ऋतू सरून गेला वर्षा वाचून सुकली शेते. वर्षा ऋतू सरून गेला वर्षा वाचून सुकली शेते. वर्षामध्ये मुख्यमंत्र्याला झोप तरी हो कशी येते, वर्षामध्ये मुख्यमंत्र्याला झोप तरी हो कशी येते. कारण शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे पाहायला कुणालाही वेळ नाही. आज आपल्या सर्वांना माहिती आहे की कापसाचे भाव उतरलेत, सोयाबीनचे भाव उतरलेले आहेत. गेली काही वर्ष शेतकरी अत्यंत अडचणीत आहे. सगळ्यांना मग परवाच एक आकडा आला की उद्योगपतींना इतक्या 1000 कोटींचं कर्ज माफ झालं. पण ते शेतकऱ्यांना मात्र काही एखादी सुविधा देताना आम्हाला त्याच्या सरकारला त्याची दया येत नाही. आणि म्हणून जाणीवपूर्वक एक समाज घटक असा दुर्बळ राहावा आणि तो कायम 50 रुपयाच्या 5-6 हजाराच्या अनुदानासाठी आमच्याकडे पाहत राहावा, 5-10 हजाराच्या कर्जमाफीसाठी आमच्याकडे याचना करावी, हीच काही या राज्यकर्त्यांची अपेक्षा असते की काय? आणि म्हणून हे अशा प्रकारचा हा शेतकरी भरडला जावा असं वाटतं काय? शेतकऱ्यांना जर तुम्हाला सुखाचं करायचं असेल तर 10 रुपयाचं अनुदान देऊ नका, 1 रुपयाची कर्जमाफी देऊ नका. पण ज्या वेळेला शेतकऱ्यांच्या मालाचे भाव वाढतील त्यावेळेला तुम्ही परदेशातून कुठलाही माल आयात करू नका. नाहीतर कांद्याचा भाव वाढला की लगेच काय शहरी माणसाच्या डोळ्यात पाणी. आता मी शहरात राहिलेलो आहे, तुम्ही शहरामध्ये राहता आहात आणि अशा वेळेला आपल्याला जर कांदा आज 20 रुपयाचा असला तर 40 रुपयाने घ्यायला आपल्याला लई त्रास होईल का? पण लगेच त्याच्या मोठ्या बातम्या केल्या जातात आणि लगेच जे पाकिस्तान आपलं शत्रू राष्ट्र म्हणतो त्या शत्रू राष्ट्रातून आम्हाला कांदा आणायला मग काही वाटत नाही. आणि म्हणून आम्हाला असं म्हणायचं आहे की जोपर्यंत शेतकऱ्याच्या भावाला योग्य भाव मालाला योग्य भाव मिळत नाही तोपर्यंत ते शेतकरी सुखी होऊ शकणार नाहीत. पण कोण जाणे शेतकऱ्यांच्या या प्रश्न सोडवण्यासाठी कोणतंही सरकार प्रयत्न करताना दिसत नाही.
म्हणजे सरकार शेतकरी विरोधी असं तुम्हाला म्हणायचं? शेतकरी विरोधी असं नाही म्हणता येणार, कारण शेतकरी जे काही आहे विरोध असं म्हणता येणार नाही त्याला, पण शेतकऱ्यांच्या हिताचं नाही असं म्हणता येईल. त्यांना उद्योगपतींच्या हिताचं आहे, ते दुसऱ्या समाज घटकांचा हे करतो. आता माझ्या 2 मुली शासकीय सेवेत आहेत, तरी सुद्धा मी पाहतो की त्यांना मिळणारे पगार आणि त्याचबरोबर माझ्या घरामध्ये शेतकऱ्यांच्या घरामध्ये, कष्टकऱ्यांच्या घरामध्ये जे उत्पन्नाचे स्रोत आहेत याच्यामधली जी दरी आहे ती दरी फार मोठी आहे. आणि ही दरी शेतकऱ्यांना जास्त अस्वस्थ करणारी आहे. आणि ती अस्वस्थ करत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. हे जर थांबवायचं असेल तर शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव देणं हे पाहिलं पाहिजे. म्हणजे जसं तुम्ही विरोधात असं म्हणणार नाही, पण जसं तुम्ही उद्योगपतींचं हित पाहता, जसं तुम्ही शहरी माणसांचं हित पाहता, तसं जोपर्यंत तुम्ही शेतकऱ्यांचं हित पाहणार नाही तोपर्यंत ही आत्महत्या थांबणार नाही. आजची जी काय आपली जी काही शिक्षण व्यवस्था आहे त्या शिक्षण व्यवस्थेबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे? आजच एका महाविद्यालयामध्ये मी विद्यार्थ्यांसमोर बोलून आलेलो. मूल्य शिक्षण द्यायला पाहिजे, अमकं शिक्षण द्यायला पाहिजे, तमकं शिक्षण द्यायला पाहिजे असं बोललं जातं. आणि त्याच्यासाठी मग काही टास्क दिले जातात आणि मग ते दिलेले वरून दिलेले टास्क खाली त्या ठिकाणी पूर्ण करण्यासाठी तुम्हाला सर्व प्राध्यापक मंडळींना पळापळ करावी लागते की ह्या वेळेला हे करा, त्या वेळेला ते करा. पण ते सगळं तिथल्या मुलांच्या जे काही स्वभाव आहे त्या स्वभावाला धरून ते आहे का, त्याला ते पचणार आहे का? आणि म्हणून त्या त्या विभागामध्ये सगळीकडची परिस्थिती सारखीच असेल असं नाही, तर त्या त्या विभागातल्या त्या त्या शिक्षकांना त्या मुलांना, आज सकाळीच एका मॉडेल शाळेमध्ये पण मला जाऊन येता आलं, तर त्या मुलांच्या मध्ये काय कला गुण आहेत. एखाद्याला गणित नाही आवडत, त्याला भूगोल आवडतो आणि देशाची, तरी सुद्धा आपण तो गणित तितकं केलंच पाहिजेस, अमकं ते केलंच पाहिजेस. तर त्यांच्या कला गुण, एका मुलाने 8वीच्या मुलानं काढलेलं चित्र अत्यंत सुंदर होतं, पण त्याच्या चित्राचं आपण नाही कौतुक करीत. तुला गणितात मार्क का कमी पडले, तुला इंग्रजीत मार्क का कमी पडले, याच्यातून आम्ही त्याला टॉर्चर करत जातो. आणि मग हे असं एक पुस्तकी शिक्षण निर्माण झाल्यामुळे ज्याच्यातून मनाचा विकास होण्याच्या ऐवजी ते एका विशिष्ट चौकटीत आणि त्या चौकटीत राहून पाठांतर करून घोकमपट्टी करून जे विद्यार्थी तयार होतात ते कदाचित मार्काच्या दृष्टीनं वर जात असतील, पण माणूस म्हणून त्यांचं जे जडणघडण आहे त्या जडणघडणीमध्ये मागे पडत आहेत. आणि म्हणून या शिक्षण व्यवस्थेमध्ये सुद्धा आमूलाग्र बदल करण्याची गरज आहे असं मला वाटतं. महाराज, जे काही वाल्मिक कराड जे काही प्रकरण आहे राज्यामध्ये जे सर्वत्र गाजत आहे, तर हे जे काही वाल्मिक कराड जे काही प्रकरण आहे या प्रकरणामुळे राजकारणाचं गुन्हेगारीकरण झाल्याचं स्पष्टच झालेलं आहे किंवा उघडच झालेलं आहे. तर यावर तुमची नेमकी काय प्रतिक्रिया आहे? मी मुंबईमध्ये 35 वर्ष पत्रकारिता केलेली आहे, ज्याच्यामध्ये सुरुवातीची पत्रकारिता ही माझी क्राईम रिपोर्टिंगची होती, नंतरचे 12 वर्ष मी राजकीय पत्रकारिता केलेली आहे. तर हा जे काही तुम्ही प्रकरण सांगताय की हे प्रकरण आपल्याला आज एक बाहेर आलं म्हणून दिसत आहे, बरोबर, पण अशा प्रकारच्या घटना ह्या अनेक राज्याच्या वेगवेगळ्या भागामध्ये होत आहे. आणि म्हणून सत्ता मिळवायची, सत्तेतून पैसा मिळवायचा, पैशातून पुन्हा सत्ता मिळवायची आणि त्या सत्तेतून पुन्हा, आणि ते मिळवण्यासाठी पुन्हा अशा प्रकारच्या अपप्रवृत्तींना हाताशी धरायचं आणि त्या हाताशी धरून पैसा मिळवायचा आणि तो पुन्हा निवडणुकीच्या वेळेला उधरायचा, अशी जी सगळी एक अत्यंत वाईट अशा प्रकारची एक चैन तयार झालेली आहे. आणि ह्या चैनीमधून ह्या अशा प्रकारच्या ह्या गोष्टी होत आहेत. तर ह्या टाळण्यासाठी, आणि समाज सुद्धा याच्यामध्ये खरं तर समाजाचा सुद्धा दोष आहे. मी म्हणतो का दोष आहे, कारण समाज सुद्धा आपल्याला कशा तऱ्हेचा राजा पाहिजे किंवा अशा राज्यकर्ता पाहिजे. राजा म्हणण्यापेक्षा हे काही राजे नाहीत, हे खरं आपल्या वतीनं आपला कारभार पाहण्यासाठी निवडून दिलेले आपले सेवक आहेत. पण ते आपले सेवक आहेत हे आपण विसरलेलो आहे, आणि आपण जनतेचे सेवक आहोत हेही ते विसरलेले आहेत. आणि म्हणून निवडणुकीच्या काळामध्ये लोकांना 10-5 हजार रुपये वाटून त्या लोकांची मतं घेऊन 5 वर्ष आपल्या मनाप्रमाणे त्याला काय म्हणता येईल, त्याला हायदोस घालायचा, अशा प्रकारची काही प्रवृत्त्या राजकारणामध्ये आलेल्या आहेत. आणि म्हणून सरकार कोणती आली, आता तुम्ही पाहत असाल गेल्या 10-15 वर्षाचा जरी आपण अभ्यास केला, ती सरकार बदलली पण त्या सरकारामधली माणसं मात्र बदलली नाहीत. मग हे कशामुळे होत आहे, तर ही सुद्धा जी लोकांची सुद्धा मानसिकता आहे, ते लोकांची मानसिकता जो पण सजग होणार नाही, लोक आपल्या मताची किंमत ओळखणार नाहीत. केवढं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यावर उपकार केलेले आहेत की जे शेतामध्ये काम करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मताला जेवढी किंमत आहे तेवढीच त्या हजारो कोटीचा मालक असणाऱ्या अंबानीच्या मताला किंमत आहे. मग एवढं मौल्यवान मत आपण जर 400-500 रुपयामध्ये विकायला लागलो तर आम्हाला मिळणारे नेते
हे आदर्श मिळतील अशी अपेक्षा कशी करणार आपण? आणि म्हणून तुमच्या माझ्यासारख्या थोडंफार कळणाऱ्या माणसाने लोकांची ही मानसिकता सुद्धा बदलण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असं मला वाटतं. वारकरी संप्रदाय, त्याचबरोबर मराठा सेवा संघ आदींच्या माध्यमातून मागील अनेक वर्षापासून समाज प्रबोधन केलं जात आहे. परंतु आपल्याला अपेक्षित अशा प्रकारचे जे काही समाज प्रबोधन आपण पण मागील अनेक वर्षापासून कीर्तन म्हणा, प्रवचन म्हणा किंवा तुमचे व्याख्यान म्हणा, या माध्यमातून तुम्ही पण समाजामध्ये प्रबोधन होण्यासाठी प्रयत्न करत आहात. परंतु आपलं अपेक्षित असलेलं जे काही समाज प्रबोधन आहे ते होताना पाहायला मिळत नाही. याच्या मागचं नेमकं काय कारण आहे? तेच मागाशी पण एका तुमच्या प्रश्नाच्या उत्तरात मी म्हणालो की समाज प्रबोधनाचे सकारात्मक प्रयत्न करणाऱ्या लोकांची संख्या कमी आहे आणि वाईट विचारांच्या जी काही पेरणी करणाऱ्या लोकांची संख्या जास्त झालेली आहे. मग ही संख्या जास्त का झाली? मुळात प्रबोधनकारांनाच त्यांचं वैचारिक त्यांच्या विचारामध्ये भेसळ केली गेली असेल तर समाजामध्ये प्रबोधन कसं होणार? आता मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड यांनी केलेले सगळेच प्रयत्न वाया गेलेत असं नाही मला म्हणायचं. आम्ही दुपारी चर्चा करताना म्हणालो की आपण जर तुम्ही पाहिलं असेल, तुमच्याही ते लक्षात येईल की आपण 15-20 वर्षापूर्वी एक गोष्ट आपल्या लक्षात असेल की एखाद्या समाज घटकाच्या मनामध्ये जर भीती निर्माण करायची असेल तर आम्ही जय शिवाजी, जय भवानी असं म्हणून त्या वस्तीतून जात होतो. त्यांच्या प्रार्थना स्थळासमोर उभा राहून नाचत होतो. परंतु संभाजी ब्रिगेड आणि मराठा सेवा संघाने समाजाचं प्रबोधन केलं आणि विश्वरत्न आमचे छत्रपती शिवाजी महाराज हे कुठल्याही एका जातीचे नव्हते, कुठल्या एका धर्माचे नव्हते. विशेषतः ज्या धर्माच्या विरोधातला हिरो म्हणून, नायक म्हणून त्यांची जी प्रतिमा या ठिकाणी निर्माण केली होती ती त्या धर्माच्या ते विरोधातले नव्हते, तर ते सर्व माणसाला बरोबर घेऊन चालणारे होते. याचा प्रचार आणि प्रबोधन मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेडनं मोठ्या प्रमाणात केलं. काही या विचारधारेला जोडून असणाऱ्या कीर्तनकारांनी केलं आणि म्हणून आज शिवाजी महाराजांच्या बद्दल एका जातीत आणि एका धर्मात त्यांना जे बांधण्याचे प्रयत्न होते ते आता संपलेले आहेत आणि शिवाजी महाराजांना आता सगळ्यांनाच शिवाजी महाराजांच्या बद्दल आत्मीयता निर्माण झालेली आहे. तर प्रबोधनाचं जे काम आहे ते काम असं आयुर्वेदिक औषधासारखं हळूहळू पर्क्युलेट होत असतं. पण एकीकडे आयुर्वेदाच्या औषधाचा हळूहळू परिणाम होत असताना दुसरीकडे मात्र त्या औषधाचा परिणाम होऊ नये अशा प्रकारच्या ज्या यंत्रणा काम करत आहेत आणि म्हणून दिसणारे परिणाम आपल्याला तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये दिसत नाहीत. आणि ते दिसून जे संतांनी आणि महापुरुषांनी आनंदी समाजाचं स्वप्न पाहिलं ते आनंदी समाजाचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर आपल्या सर्वांना मिळून ते प्रबोधनाचे जे मार्ग आहेत ते अधिक विकसित करायला पाहिजेत. जसे की तुम्ही यूट्यूबच्या माध्यमातून करता आहात, मी कीर्तनाच्या माध्यमातून करतो आहे. संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, राष्ट्रसेवा दल यासारख्या संस्था या आपापल्या पातळीवर हे प्रयत्न करून समाज घडवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि हे आपण असं निरंतर केलं पाहिजे. या मुलाखतीच्या माध्यमातून हबप श्यामसुंदर महाराज सोन्नर नेमकं काय आव्हान करतील? मी तेवढंच आव्हान करेल की आपल्या सर्वांना पूजा करावीशी वाटते आणि म्हणून आपल्या सर्व समाजातल्या लोकांना एक महाराज म्हणून मी आज पूजेचं तंत्र सांगणार आहे, पूजेचं टेक्निक सांगणार आहे. आणि हे टेक्निक मी माझं नाही सांगणार, हे टेक्निक संत तुकाराम महाराजांनी पूजेचं टेक्निक सांगणार आहे. तेवढी जर पूजा समाजातल्या सर्व लोकांनी केली तर या समाजामधला किमान द्वेष कमी होईल, एकमेकाविषयीचा तिरस्कार कमी होईल. काय पूजेचं तंत्र सांगितलं तुकाराम महाराजांनी? तुकाराम महाराज म्हणतात मी तुम्हाला पूजेचं तंत्र सांगतो, वर्म सांगतो. तुकाराम महाराज सांगतात कोणाही जीवाचा नघडो मत्सर, कोणत्याही जीवाचा मत्सर तुमच्याकडून घडला नाही तर तीच पूजा आहे वर्म सर्वेश्वर पूजनाचे. हे वर्म, हे टेक्निक सर्वेश्वराच्या पूजनाचं आहे की तुम्ही कुणाचाही द्वेष करू नका. मग आता याच्यामध्ये तुकाराम महाराजांनी विठ्ठलाच्या पूजेचं म्हटलं नाही, विष्णूच्या पूजेचं म्हटलं नाही, महादेवाच्या पूजेचं म्हटलं नाही, अल्लाच्या पूजेचं म्हटलं नाही, येशूच्या पूजेचं म्हटलं नाही, तर कुणाचं म्हटलंय? सर्वेश्वर. म्हणजे कुणाचा ईश्वर विठ्ठल असतो, कुणाचा ईश्वर महादेव असतो, कुणाचा विठ्ठल विष्णू अल्ला असेल, कुणाचा ईश्वर येशू असेल. आपल्या आपल्या ईश्वराच्या पूजेचं तंत्र काय आहे तर कोणाही जीवाचा मत्सर होऊ नये. जर या समाजातल्या प्रत्येक माणसाने दुसऱ्याचा द्वेष करण्याचा सोडलं तर संतांनी आणि महापुरुषांनी पाहिलेल्या आनंदी समाजाचं स्वप्न साकार होईल असं मला वाटतं आणि ते व्हावं
एवढीच अपेक्षा या मुलाखतच्या माध्यमातून व्यक्त करतो. धन्यवाद महाराज, तुम्ही आम्हाला वेळ दिलात, आमच्याशी संवाद साधलात, त्याबद्दल आपले खूप खूप आभार. धन्यवाद.